आता थोडी विदर्भाची तारीफ चालू आहे. काय तर विदर्भाची हवा अतिशय चांगली आहे. खूप लय चांगली आहे विदर्भाची हवा. ऑक्सिजनसाठी चांगली आहे, शरीरासाठी चांगली आहे. प्रदूषण थोडंसंही नाही आहे. आणि आपल्या अमरावतीला डायरेक्ट पुरस्कार देऊन टाकला शुद्ध हवेचा. म्हणजे झालं आता विदर्भाचं हवामान चांगलं झालं. पण विषय असा तुम्ही एक विचार केला का की विदर्भाची हवा शुद्ध का आहे? तर विदर्भात कुठलीही नवीन फॅक्टरी लागून राहिली, विदर्भात कुठलाही कारखाना नाही, विदर्भात कुठलाही उद्योग नाही आहे, तर प्रदूषण होणार कुठून आहे? विदर्भाच्या लोकांना रोजगारच नाही आहे. जे 1947 पासून आपले पूर्वज जे शेती करून राहिले होते तेच शेती आपणही करून राहिलो. बरेचसे आता 95% विदर्भाचे लोक शेतीच करतात. शेवटी उपाय काय आहे? तुम्ही आमच्या चलते ना, आम्हाला विदर्भात थोडीशी अशुद्ध हवाही चलते, आम्ही घेतो ऑक्सिजन बरोबर. तुम्ही आमच्या त्यात उद्योग लावा, नवीन फॅक्टरी लावा, काही कंपन्या द्या, विदर्भाला काही तरी चालना द्या. विदर्भाच्या म्हणजे कसं विदर्भाचे लोक थोडे श्रीमंत झाले पाहिजे. शुद्ध हवा खाऊनच काय करणार आहे आम्ही? थोडं 1-2 वर्ष कमी जगू, पण विदर्भाचं थोडंसं चांगलं तर जगू. तुम्हाला काय वाटते विषयी? थोडा विचार करा आणि कमेंट्समध्ये नक्की सांगा. भेटू पुढील व्हिडिओमध्ये. जय विदर्भ.